नीट यूजी तसेच इतर राष्ट्रस्तरावरील स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपर लीक आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जोरदार आंदोलन केले। रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। हातात फलक आणि बॅनर घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य स्पर्धा परीक्षांवर अवलंबून आहे, मात्र वारंवार घडणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नीटसह सर्व राष्ट्रस्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी तसेच पेपर लीक प्रकरणी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली। देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा भाग म्हणून नाशिकमध्येही आंदोलन छेडण्यात आलं। सरकारने तातडीने ठोस पावले उचलली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलाय। आज नाशिक शहरातील विद्यार्थी, युवक, पालक सर्व लोकशाहीवादी शक्तींना आवाहन केलं होतं विद्यार्थी सर्व संघटनांच्या वतीने, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि इतर सर्व संघटनांनी सुद्धा। आणि नाशिककरांचा हा युवा दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज टॉर्च मार्च करणार आहे। कॅनडा कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मार्च जाणार आहे आणि सर्व विद्यार्थी युवकांची देशाची मागणी आहे की देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। त्याचबरोबर देशामध्ये दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी आणि महिला युवतींवरती जो अत्याचार पोलिसांनी केलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिलेला आहे नीट परीक्षेच्या या सर्व घोटाळ्यामुळे त्या सर्व पालकांना 1 कोटी रुपये त्या प्रत्येकाच्या पालकांना त्यांना भरपाई दिली पाहिजे। आणि या देशात नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने बदल करायला पाहिजे, जे विद्यार्थी युवक संघटना म्हणतायत त्याप्रमाणे बदल व्हावात यासाठी। आणि नाशिककर दिल्लीच्या आंदोलनाच्या सोबत आहेत। आम्हाला दिल्लीला जाता येत नाही, परंतु आम्ही गल्लीमध्ये नाशिककर एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतायत। लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने हे आंदोलन होतंय। नाशिक पोलीस या सर्व आंदोलनाला परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि नाशिक शहरातला हा विद्यार्थी युवकांचा आवाज, पालकांचा आवाज हा दिल्लीपर्यंत जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्व संविधानाच्या मार्फत, संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन आज या ठिकाणी होणार आहे। नाशिकमध्ये, दिल्लीमध्ये झालेली जे जंतर मंतरवरती आंदोलकांवरती जी दडपशाही झाली त्याच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यांवरती उतरलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की लोकशाही आहे, आंदोलनाने उभं राहिलेला देश आहे। या देशामध्ये ज्यांनी आंदोलन केलं नाही, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन कधी केलेलं नाही, त्यांना आंदोलनापासून भीती वाटते आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येऊन करतोय। धर्मेंद्र प्रधान तुला राजीनामा द्यावाच लागणार आहे आणि जर लवकर दिला नाही तर लक्षात घे, ही जनता आता पेटून उठलेली आहे। आता जर तू राजीनामा दिला नाही तर मोदी आणि शाह तुमच्या पण खुर्चीपर्यंत आम्ही आल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही चेतावणी या सरकारला देतोय। नीट रद्द करायला पाहिजे, NTA स्क्रॅप करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्हाला मूलतः बदल पाहिजे, त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। जिंदाबाद। एसवराचे न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।